स्तनाचा कॅन्सर असलेली जर स्त्री रुग्ण असली तर तिच्या बहिणींना, भावांना, त्याचप्रमाणे तिच्या मुलांना, मुलींना हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते इतरांपेक्षा. त्याच्यामध्ये काही विशिष्ट तपासण्या अशा आहेत की ज्यामुळे कॅन्सर थोडा आधी लक्षात येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काही ट्यूमर मार्कर्स असतात ज्या सिंपल ब्लड टेस्ट असतात की ज्यामध्ये स्पेसिफिक कॅन्सरसाठी तो स्पेसिफिक ब्लड मार्कर दिलेला असतो. जसे CA-15.3 हे ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी वापरतात, CA-125 ओव्हेरियन कॅन्सरच्या निदानासाठी, तसंच जसं PSA हे प्रोस्टेट कॅन्सरसाठी, आणि असे अनेक ट्यूमर मार्कर्स आहेत. तर ही निश्चित निदान पद्धती नाही आहे, पण याने निदान आपल्याला आगाऊ सूचना मिळते की आता यापुढे अजून टेस्ट करणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये म्हणजे जास्त करून आढळणाऱ्या कॅन्सर्समध्ये ल्युकेमिया म्हणजे रक्ताचे कॅन्सर जास्त आढळतात, ज्याची सामान्य लक्षणं असतात वारंवार ताप येणे, जो आपण अनुवंशिक म्हणतो, ज्याच्यामध्ये BRCA1, BRCA2 जीन म्युटेशन असलेले कॅन्सर जे आहेत त्याचं प्रमाण सुद्धा जास्त आढळतं, ज्यामध्ये अजूनही त्याचा ॲग्रेसिव्हनेस वाढत असतो आणि ट्रीटमेंटचे जे ऑप्शन्स असतात ते कमी असतात या लोकांमध्ये. त्यांची सर्जरीसुद्धा झाली त्यापुढे, आणि महत्त्वाचा सांगण्याचा मुद्दा असा की हा लवकर डायग्नोज झाल्यामुळे तो फक्त लोकलाइज्ड होता. याचा अर्थ काय की त्यांच्या कुठल्याही लसिका ग्रंथीतही तो पसरला नव्हता किंवा कुठल्याही अवयवातही पसरला नव्हता. त्यामुळे सर्जरीनंतर त्यांना कुठल्याही प्रकारची किमो लागली नाही, रेडिएशन लागलं नाही, केवळ एक छोटी गोळी त्यांना घ्यायला त्यांच्या ऑन्कोलॉजिस्टने दिली. खरं तर डॉक्टर विनिता देशमुखांनी खूप चांगली माहिती दिली, पण अशीच आणखीन महत्त्वाची माहिती म्हणजे जास्त करून आपण स्त्रियांबद्दल आपण हा विषय घेतोय, तर याबद्दल अधिक डिटेलमध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर भाग्यश्री सर देशमुख. 17 वर्ष ते या संस्थेसाठी काम करत आहेत. तर आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर भाग्यश्री सर देशमुख मॅडम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर विनिता देशमुखांनी खूप चांगली माहिती दिली, पण तुम्ही खास स्त्रियांसाठी आपण आता जे बोलणार आहोत आपण डेडिकेटेड, तर मोस्टली मला हा पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की स्त्रियांमध्येच का प्रमाण जास्त वाढत आहे? साधारणपणे आपल्याकडे येणारे जे कॅन्सर रुग्ण असतात, स्त्री कॅन्सर रुग्ण, तर यांच्यामध्ये भारतामध्ये फार व्यसनाचं प्रमाण तसं दिसत नाही, पण त्या मानाने कॅन्सरचं प्रमाण हे जास्त दिसतं. त्यामुळे आयुर्वेदाप्रमाणे जो आम्ही विचार करतो यात खूप महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस आहे. आताची जी स्त्री आहे ती घरातली सगळी कामं करून शिवाय करिअरकडे लक्ष देणे, मुलांकडे लक्ष देणे आणि ह्या सगळ्या आघाड्यांवर लढत असताना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होणे, शिवाय जो मेंटल स्ट्रेस आहे तो कुठेही मोकळा न होणे, कदाचित वेळेचा अभाव असल्यामुळे किंवा शेअर करायला कोणी नसल्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा निचरा न झाल्याने तो स्ट्रेस साठत राहणे आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन हा आजार, कॅन्सरसारखा आजार निर्माण होणे, अशी साधारण परिस्थिती आता दिसत आहे. ओके, प्रामुख्याने कुठले कुठले आजार जास्त करून महिलांना होतात? महिलांमध्ये जास्त करून स्तनाचे कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर जे अंडाशयाचं कॅन्सर आपण म्हणू शकतो, त्याचबरोबर गर्भाशय मुखाचे कॅन्सर ह्याचे प्रमाण जास्त आढळतात. या व्यतिरिक्त इतर कॅन्सरसुद्धा आढळतात, ज्याच्यामध्ये आपण कोलॉन कॅन्सर आहे किंवा लिव्हर कॅन्सर आहे, याचे प्रमाणसुद्धा दिसून येते. नक्कीच डॉक्टर, खरं तर कामांमुळे म्हणा किंवा कधी कधी लज्जेपोटी पण किंवा भीतीपोटी पण ह्या महिला सांगत नाहीत आणि बऱ्याच वेळा हे अंगावर काढतात, पण अशी कुठली लक्षणं असतात की त्यांनी समजून घ्यायला हवं की नाही हे कदाचित कॅन्सरचं फर्स्ट स्टेज असेल? साधारणपणे आपण ज्या नेहमी बेसिक तपासण्या सांगतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट तपासण्या अशा आहेत की ज्यामुळे कॅन्सर थोडा आधी लक्षात येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काही ट्यूमर मार्कर्स असतात ज्या सिंपल ब्लड टेस्ट असतात की ज्यामध्ये स्पेसिफिक कॅन्सरसाठी तो स्पेसिफिक ब्लड मार्कर दिलेला असतो. जसे CA-15.3 हे ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी वापरतात, CA-125 ओव्हेरियन कॅन्सरच्या निदानासाठी, तसंच जसं PSA हे प्रोस्टेट कॅन्सरसाठी, आणि असे अनेक ट्यूमर मार्कर्स आहेत. तर ही निश्चित निदान पद्धती नाही आहे, पण याने निदान आपल्याला आगाऊ सूचना मिळते की आता यापुढे अजून टेस्ट करणं गरजेचं आहे. याचबरोबर काही इतर तपासण्या आहेत, जसं स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आधी कळावा म्हणून आपण मॅमोग्राफी करतो. मॅमोग्राफी ही साधारणपणे आपण वयाच्या 35च्या पुढे स्त्रियांना सजेस्ट करतो की ज्यामध्ये अगदी छोटा लंप असेल, म्हणजे छोटी गाठ असेल ब्रेस्टमध्ये तरी ती लक्षात येते. 35च्या अलीकडच्या ज्या स्त्रियांना किंवा मुलींना जे आहे ते आपण सोनोग्राफी ऑफ ब्रेस्ट असं सजेस्ट करतो, जेणेकरून जर चुकून
काही जसे कॅन्सर असतात, जसं ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, हा जो ब्रेस्ट कॅन्सरचा ॲग्रेसिव्ह प्रकार आहे, त्यामध्ये खूप कमी वयामध्ये हा कॅन्सर आढळतो. त्यामुळे कमी वयात आपण सोनोग्राफी जी आहे ब्रेस्टची, स्तनाची, ती केल्यानंतर आपल्याला लंप असताना लवकर लक्षात येतो. हां, म्हणजे ट्रिपल निगेटिव्ह हे काय एक्झॅक्टली आणि कसं अर्ली स्टेजमध्ये कसं ओळखावं? म्हणजे एखादी नॉर्मल स्त्री आहे तर तिला माहीतच नाही की कदाचित सुरुवात असेल, पण तो आयडेंटिफाय कसा करावा तिने? ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सरचाच एक उपप्रकार आहे, जो अतिशय ॲग्रेसिव्ह प्रकारचा असतो आणि ज्याच्यात ॲव्हरेज सर्वायवल म्हणजे जीवनमान जे आहे ते साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष असतं. अरे बापरे. आणि या प्रकाराचं वैशिष्ट्य असं की 3 वर्षाच्या आत हा आजार परत येण्याची शक्यता असते किंवा पसरण्याची शक्यता असते. तर सर्वसामान्यपणे हा आजार पसरल्यानंतर लिव्हरमध्ये, लंगमध्ये, बोनमध्ये किंवा ब्रेनमध्ये पसरण्याची शक्यता अधिक असते. साधारण हा कुठल्या एजमध्ये आयडेंटिफाय होतो? हा थोड्या लवकर वयामध्ये कळतो. म्हणजे या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की कमी वयामध्ये होणारा हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्यामुळे वयवर्ष 25-20 या वयात सुद्धा हा आजार होऊ शकतो. हा अनुवंशिक असतो की याला दुसरी पण काही कारणं आहेत की त्याच्यामुळे हा एवढा स्प्रेड होतोय लवकर? ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो मूळ ब्रेस्ट कॅन्सरच्या 10 ते 15% आढळतो. परंतु त्यातही जो आपण अनुवंशिक म्हणतो, ज्याच्यामध्ये BRCA1, BRCA2 जीन म्युटेशन असलेले कॅन्सर जे आहेत, त्याचं प्रमाण सुद्धा जास्त आढळतं, ज्यामध्ये अजूनही त्याचा ॲग्रेसिव्हनेस वाढत असतो. आणि ट्रीटमेंटचे जे ऑप्शन्स असतात ते कमी असतात या लोकांमध्ये. म्हणजे इतर ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्समध्ये सर्व सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन ही ट्रीटमेंट आटोपल्यावर जी मेंटेनन्ससाठी एक हॉर्मोनल थेरपी अशी म्हणून चिकित्सा असते, ती ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये देता येत नसते. आणि ज्यात आपण BRCA1-2 जीन म्युटेशनबद्दल आता अनुवंशिक जे कॅन्सरचे आजार आहे त्याच्याबद्दल बोलतोय, तर ॲक्च्युली हे जे जीन्स असतात ह्यांचं शरीर रक्षणाचं खरं काम असतं की ज्याच्यामध्ये ट्युमर वाढू न देणे शरीरात कुठल्याही भागामध्ये. परंतु याच्यात जेव्हा म्युटेशन आढळतं, म्युटेशन म्हणजे काय, डिफेक्ट, या जीनमध्ये जेव्हा डिफेक्ट येतो तेव्हा कॅन्सर बनायला सुरुवात होते. आणि त्यामुळे हा लवकरात लवकर लक्षात यावा म्हणून आम्ही इयरली म्हणजे दरवर्षी मॅमोग्राफी करायला सांगतो. याचबरोबर पूर्ण फुल बॉडी चेकअपसुद्धा सांगतो, ज्याच्यात तुमची सोनोग्राफी आहे पोटाची किंवा फुफ्फुसाचा एक्सरे आहे, इतर ब्लड टेस्ट आहेत, हे सगळे पॅरामीटर्स एकदा करावे लागतात. डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात की काही चाचण्या करायला लागतात, तर एखादा नॉर्मल स्त्री पण करू शकते का ही चाचणी कॅन्सरची? का याच्यासाठी काही ठराविक काही लक्षणं आहेत की ते दिसल्यानंतरच करायला हवी? प्रत्येक स्त्रीने दरवर्षी हा चेकअप करूनच घ्यायला हवा, मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी ब्रेस्टची. आणि ह्याचबरोबर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे आम्ही सजेस्ट करत असतो. हे आम्ही प्रत्येक स्त्रीला सांगतो की त्यांची पाळी संपल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवसानंतर आंघोळीआधी त्यांनी ही तपासणी स्वतः करायची, ज्यामध्ये त्यांनी दोन्ही ब्रेस्ट आणि दोन्ही काखेमध्ये मानेच्या ठिकाणी कुठेही आपल्याला गाठ नाही येणं हे एक बघायचे असते. आणि जर छोटी जरी गाठ त्यांना पाल्पेट झाली म्हणजे आढळली हाताला, तरी त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना संपर्क करायचा असतो. आता यामध्ये ज्यांना ऑलरेडी गाठ आहे हे आढळलंय, त्यांनी मात्र कुठलाही वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या करून ते निदान निश्चित करावं की ही गाठ नक्की कॅन्सरचीच आहे. याच्यात मी तुम्हाला एक छान उदाहरण देते. आमच्याकडे जे काही जागरूक स्त्रिया येतात, स्त्री रुग्ण, त्याच्यामधल्या एक स्त्री आहेत की ज्या 71 वर्षाच्या आहेत आणि त्यांना ब्रेस्टमध्ये गाठ आढळली आणि 3ऱ्या दिवशी त्या आमच्याकडे आल्या. त्यांनी सांगितलं की डॉक्टर अशी मला गाठ लागते म्हणून. आम्ही तपासल्यानंतर आम्हालाही ती आढळली. त्यानंतर आम्ही त्वरित त्यांना मॅमोग्राफी करायला सांगितली, ज्याच्यात ती गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता आहे असं सांगितलं गेलं. त्यापुढे त्यांची बायोप्सी झाली. ही अशी तपासणी असते की ज्याच्यामध्ये गाठीतला एक तुकडा तपासतात आणि ही निश्चित प्रकारची आपण समजू शकतो. तर ह्या तपासणीनंतर त्यांना इन्व्हेसिव्ह डक्ट कार्सिनोमा हा कॅन्सर असल्याचे समजले. परंतु त्या बाईंनी स्वतःची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असल्याने, सगळी तयारी दाखवल्याने पटापट सर्व तपासण्या करून त्यांची सर्जरीसुद्धा झाली त्यापुढे. आणि महत्त्वाचा सांगण्याचा मुद्दा असा की हा लवकर डायग्नोज झाल्यामुळे तो फक्त लोकलाइज्ड होता. याचा अर्थ काय की त्यांच्या कुठल्याही लसिका ग्रंथीतही तो पसरला नव्हता किंवा कुठल्याही अवयवातही पसरला नव्हता. त्यामुळे सर्जरीनंतर त्यांना कुठल्याही प्रकारची किमो लागली नाही, रेडिएशन लागलं नाही. केवळ एक छोटी गोळी त्यांना घ्यायला त्यांच्या ऑन्कोलॉजिस्टने दिली. म्हणजे हे सगळं तपासण्या करण्याचा मुद्दा आपला हा असतो की जेवढ्या लवकर डिटेक्ट होईल तुम्हाला,
तेवढ्या तुम्हाला कमीत कमी चिकित्सा पद्धती लागतील. ओके, जसं तुम्ही म्हणालात की सर्जरी केली आणि लवकर आढळल्यामुळे फायदा झाला, पण असं कधी होतं का की सर्जरी केली आणि परत काही वर्षानंतर तो आजार उद्भवतो? हा चान्स किती, म्हणजे किती % असतो? हे प्रमाण जे आहे ते स्टेज आणि ग्रेडनुसार बदलते. आता यामध्ये जे आपण मगाशी बायोप्सी म्हटलो, याच्यामध्ये आपल्याला ग्रेड कळते की कुठल्या ग्रेडचा ट्यूमर आहे. त्याचबरोबर पेट स्कॅन सारख्या काही तपासण्या आहेत की ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअप होत असतो. होल बॉडी स्कॅन आपण म्हणतो. त्याच्यात कुठेही शरीरामध्ये गाठ आहे का हे लक्षात येतं, आणि जर तो मूळ स्थानापासून इतर ठिकाणी पसरला असेल तर त्याला आपण स्टेज 4 म्हणतो. स्टेज 4 आजार असेल तर मात्र त्याचा प्रोग्नोसिस थोडा कठीण असतो, ज्यामध्ये तो बरा करण्यासाठी ॲग्रेसिव्ह प्रकारच्या चिकित्सा घ्याव्या लागतात. आयुर्वेदामध्ये आम्ही कधीही म्हणत नाही कॅन्सर हा क्युअर होऊ शकतो म्हणून, परंतु त्याला खूप चांगला कंट्रोल आम्ही अनेक वर्ष आणू शकतो. स्टेज 4 कॅन्सर जरी आढळला तरी अगदी तिथे सगळं संपलंय असं नसतं. त्यातूनही त्यांनी इंटिग्रेटेड पद्धतीने, जे आम्ही नेहमी ॲडवाईस करतो त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर कॅन्सर हा आजार कमी होऊ शकतो त्यांचा, व त्यांचं सर्वायवलसुद्धा थोडं वाढू शकतं. ओके, जसं डॉक्टरांनी मगाशी सांगितलं की बऱ्याच वेळा मल्टिपल कॅन्सर्स पण होतात, तर ह्या केसेसमध्ये कुठल्या वयोगटामध्ये जास्त करून स्त्रियांमध्ये आढळतात का? असं वयोगटाचं काही हे नाही आहे? हां, म्हणजे मल्टिपल कॅन्सर एकत्र आढळण्याचं प्रमाण असं विशिष्ट वयोगटासाठी नाही आहे. ते कुठल्याही वयामध्ये आढळू शकतं. फक्त एवढंच आहे की एक सिंगल कॅन्सर आढळणे आणि मल्टिपल कॅन्सर आढळणे याच्या प्रोग्नोसिसमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे जास्त प्रकारचा कॅन्सर एकत्र येऊन आढळल्यास त्याची ट्रीटमेंट तशी वेगळ्या प्रकारे करावी लागते आणि सर्वायवल पण थोडंसं कमी असतं. ओके, आजकाल बालकांमध्ये पण कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मोस्टली मध्ये जेनेटिक असेल का याच्यामध्ये आणखीन दुसरं काही कारण असतं? आयुर्वेदामध्ये बालकांमध्ये कॅन्सर होण्यासाठी मुख्य कारण कृमी हे सांगितलंय. कृमी म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं झालं तर जंत. तर आपल्याला जे कृमी हा प्रकार माहीत असतो तो फक्त पुरीषज कृमी हा प्रकार माहीत असतो, ज्यामध्ये स्टूल्समध्ये म्हणजे मलभागामध्ये कृमी आढळतात. परंतु आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचे कृमी सांगितले, ज्यात पुरुषज कृमीसोबत रक्तज कृमी सारखे कृमी पण आहेत की ज्याच्यात रक्तात पण कृमी आढळतात. तर लहान मुलांमध्ये जास्त करून जो आयुर्वेदात कफाळचा काळ सांगितला आहे या वयामध्ये, त्यामध्ये कृमींचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा फॅक्टर आम्ही कॅन्सर होण्यामध्ये जास्त कारणीभूत समजतो. ओके, विशेषतः म्हणजे लहान मुलांना कळत नाही की काय होतंय, तर पालकांनी कसं आयडेंटिफाय करावं की नाही माझ्या मुलाला कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो? साधारण लहान मुलांमध्ये म्हणजे जास्त करून आढळणाऱ्या कॅन्सर्समध्ये ल्युकेमिया म्हणजे रक्ताचे कॅन्सर जास्त आढळतात, ज्याची सामान्य लक्षणं असतात वारंवार ताप येणे. लहान वयामध्ये बऱ्यापैकी आपण बघत असतो की मुलांना व्हायरल फीवर सुरूच असतात. बरोबर. त्यामुळे केवळ ताप येणे हे नाही, पण तो ताप काही घेऊन बरं न होणे म्हणजे वारंवार ताप येणे किंवा तापाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढणे, त्याचे सिव्हिरिटी वाढणे, हाय ग्रेड फीवर यायला लागणे, अशा गोष्टी दिसता तो रक्ताचा कॅन्सर असण्याची एक शक्यता असते फक्त. पण त्याबरोबर इतर फॅक्टर्स पण महत्त्वाचे असतात, जसे वजन कमी होणे, म्हणजे जेवण वगैरे नीट न करणे, ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये आपण धरू शकतो. जसं डॉक्टर तुम्ही मगाशी म्हणालात की स्तनामध्ये गाठ येते किंवा दुसरीकडे कुठेतरी शरीरावरती गाठ येते, तर ही गाठ म्हणजे एक्झॅक्टली तो भाग पूर्ण बधीर करतो की ती दुखते? म्हणजे कसं ओळखावं की ही कॅन्सरचीच गाठ आहे म्हणून? कॅन्सरची गाठ ही दरवेळी पेनलेस असेलच अशी नाही, काही गाठी या पेन असलेल्या पण असतात. त्यामुळे केवळ त्यावर अवलंबून राहून आपण कॅन्सरचं निदान नाही करू शकत. शरीरात कुठलीही गाठ आढळली तरी ती नक्की कसली आहे हे शोधून काढणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळी ती कॅन्सरची असेलच असं नाही. बऱ्याचदा काय होतं की जनसामान्यांमध्ये असा गैरसमज असतो की तपासणी करायला गेलो की काहीतरी निघणारच, त्यामुळे या भीतीने ते तपासणी करायलाच जात नाही. पण ॲक्च्युली तपासणी करून जर काही निघालं तर त्याचा आपल्याला लवकरात लवकर चिकित्सा करता येते त्याची, आणि ते समूळ नष्ट करायची तेव्हा आपल्याला संधी असते, त्यामुळे ती कधीही दौडू नये. ओके, जसं आपण मगाशी जेनेटिकबद्दल बोललो होतो, सपोज माझ्या घरात जर कोणाला झाला असेल पूर्वी कॅन्सर, आणि तर त्याचा धोका कोणाकोणाला असू शकतो? म्हणजे जसं की मामाची फॅमिली किंवा माझी फॅमिली, हा कसा जेनेटिक आपण आणि कसं आयडेंटिफाय करू शकतो की हा कदाचित दुसरीकडे पण होऊ शकतो? आमची जी संस्था आहे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर ही संस्था, तर ही टाटा हॉस्पिटलचं जे रिसर्च विंग आहे
ॲक्ट्रॅक्ट म्हणून. त्याच्यासोबत डॉक्टर राजीव सरीन सर जे त्याचे हेड आहेत त्यांच्यासोबत काम करते. ते या जेनेटिक स्तरावरच आम्ही काम करत असतो साधारणपणे. तर यामध्ये अनुवंशिकतेने आढळणारे जे कॅन्सर्स आहेत यामध्ये आम्ही काम करतो. आणि यात आपल्याला असं आढळलं आहे की कॅन्सर म्हणजे उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर असलेली जर स्त्री रुग्ण असली तर तिच्या बहिणींना, भावांना, त्याचप्रमाणे तिच्या मुलांना, मुलींना हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते इतरांपेक्षा. त्यामुळे हा रेशो किती असतो? त्याचा असा ठराविक रेशो नसतो, पण साधारणपणे कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या मुलांमध्ये 50-50% आपल्याला म्युटेशन आढळून येतं. म्हणजे 50% मुलांमध्ये पॉझिटिव्ह म्युटेशन असू शकतं आणि 50% निगेटिव्ह म्युटेशन सुद्धा असू शकतं. ओके, अर्ली स्टेजमध्ये आपण चाचण्या करू शकतात ती लोक? हो, त्यासाठी म्हणून एक सिम्पल ब्लड टेस्ट असते जी आम्ही हेरिडिटरी जीन पॅनल याच्या अंडर करत असतो. तर ही जी ब्लड टेस्ट आहे याच्याने आपल्याला कळतं की काही म्युटेशन या पेशंटमध्ये आहे का. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादी स्त्री रुग्ण आहे जिला ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा ओव्हेरियन कॅन्सर आहे आणि तिच्या ब्लड टेस्टमध्ये BRCA1-2 या जीनमध्ये म्युटेशन आढळलं तर याचा अर्थ आपल्याला हे म्युटेशन तिच्या इतर बहिणींमध्ये, भावांमध्ये व मुलांमध्ये याची चाचणी करायची आहे. तर आपण त्यांची सुद्धा ब्लड टेस्ट तपासतो आणि त्यामध्ये हे म्युटेशन आहे का बघतो. तर म्युटेशन जर आढळले तर याचा अर्थ इतरांपेक्षा त्यांना ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो किंवा त्या स्त्रीच्या मुलांमध्ये इतरांपेक्षा प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यताही जास्त असते. परंतु जरी म्युटेशन आढळलं म्हणजे म्युटेशन पॉझिटिव्ह आलं तर लगेच त्यांना कॅन्सर होतो असं नाही. पण इतरांपेक्षा शक्यता जास्त असल्याने त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होतो. त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे आपली आहारशैली, विहारशैली ठेवणे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करणे, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये जी शोधन पद्धती सांगितली आहे पंचकर्माची त्याद्वारे सर्व शरीर शुद्धी करून घेणे या गोष्टी करणं गरजेचं असतं. ओके, आता एखादा पेशंट आहे कॅन्सर, जसं तुम्ही म्हणाला की अनुवंशिक येतं आणि त्या टेस्ट करायला हव्यात, पण सपोज ती कॅन्सर पेशंट व्यक्ती जर हयात नसेल तर त्याच्या पश्चात ह्या जे तुम्ही सांगितलं की वारसा हक्काने जे येणारं आहे तर ते कोणी करायला हवं आणि किती दिवसात करायला हवं, असं काही त्याला काही क्रायटेरिया आहे? साधारणपणे काही कॅन्सर पेशंटची मुलं आमच्याकडे येतात की ज्यांची आई जी कॅन्सर पेशंट होती किंवा वडील कॅन्सर पेशंट होते हे हयात नाहीयेत आणि घरात कुणालाही कॅन्सर नाहीये. तर अशा वेळी ब्लड कुणाचं घ्यायचं रेफरन्ससाठी, तर ज्याप्रमाणे आम्हाला डॉक्टर सरीन सरांनी गाईड केलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना ॲडवाईस करतो की त्यांची जे मावशी, मामा, आई रुग्ण असल्यास किंवा वडील रुग्ण असल्यास काका, आत्या यांच्यापैकी पहिल्यांदा ब्लडची तपासणी करतो आम्ही. आणि त्यानंतर जर त्यांच्यात काही म्युटेशन आढळलं तर आम्ही पुढे त्या मुलांची तपासणीही सुचवतो. ओके, हे जे आपलं इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च सेंटर आहे इथे ह्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आपल्याकडे? आपण या सर्व तपासण्या इथे करून घेतो. हेरिडिटरी जीन पॅनलच्या अंडर आपण ह्या सर्व हेरिडिटीने येणाऱ्या कॅन्सरच्या तपासण्या करतो आणि त्याचबरोबर डॉक्टर राजीव सरीन सर जे आहेत हे आपल्याला सर्व कॅन्सर पेशंट्सना व त्यांच्या नातेवाईकांना काउन्सेलिंग करतात. ज्यांना शक्य आहे ते खारघरला जाऊन त्यांना प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन काउन्सेलिंग करतात किंवा ऑनलाईन काउन्सेलिंग आम्ही त्यांच्यासाठी अरेंज करतो की जेणेकरून त्यांना याबाबत अजूनही माहिती मिळते. डॉक्टर, तुम्ही लिव्हर स्पेशलिस्ट पण आहात, म्हणजे त्याचे पण आजकाल कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सर्वायवल पण फार कमी आहे त्याचा रेशो. तर याची मुख्य कारणं काय आहेत, ही कशामुळे होत आहे? साधारणपणे लिव्हर कॅन्सर होण्याचं मुख्य कारण जे आहे अल्कोहोल, जे भारतात सुद्धा जास्त प्रमाणात आढळतं. आणि या व्यतिरिक्तचं अजून एक कारण म्हणजे नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, की ज्याच्यामध्ये आपण ज्या आपल्या आहारशैली जी असते त्या आहारशैली चुकीच्या पद्धतीने फॉलो केल्यामुळे हा आजार होत असतो. आता याच्यामध्ये आम्हाला एक म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे जेव्हा आम्ही या लिव्हर कॅन्सरची चिकित्सा करतो त्यामध्ये आम्हाला असं आढळलं आहे की लिव्हर कॅन्सरचं मुळातच प्रोग्नोसिस हे खराब असतं, म्हणजे ज्यामध्ये सर्वायवल हे फार नसतं. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो कॅन्सर आहे लिव्हर कॅन्सर हा कळतोच खूप उशिरा, म्हणजे अतिशय ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतरच लक्षात येतो. त्यामुळे तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झाला असतो. म्हणून अर्ली डिटेक्शन जे आहे लिव्हर कॅन्सरमध्ये ह्याला आम्ही खूप महत्त्व देतो की तुम्ही दरवर्षी सोनोग्राफी करणे किंवा एक एंडोस्कोपी म्हणून जी तपासणी असते ज्यामध्ये दुर्बिणीद्वारे आपण अन्ननलिकेपासून गुदनलिकेपर्यंत बघू शकतो की कुठे काही
ट्युमर आहे का ह्या तपासण्या करणं सुद्धा गरजेचं असतं. याचबरोबर MRI स्कॅन आहेत. म्हणजे अशा काही तपासणीने आपल्याला लवकरात लवकर लिव्हर कॅन्सर कळला तर त्याची चिकित्सा करणं सोपं होत असतं. याची लक्षणं कुठली असतात? साधारणपणे लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर भुकेवर सगळ्यात पहिला परिणाम होतो. कारण लिव्हर हा जो अवयव आहे हा तुमचं चयापचय क्रिया, तुमची भूक, त्यानंतर तुमचं सर्क्युलेशन हे सगळं मेंटेन करत असतं. त्यामुळे सगळ्यात पहिला परिणाम भुकेवर दिसतो. भूक मंदावते, पचन बिघडतं, त्यामुळे पोटामध्ये गॅस धरणे किंवा कॉन्स्टिपेशन सारखी लक्षणं दिसणे, याचबरोबर ॲसिडिटी सतत वाढणे वरचेवर, ह्या सगळ्या गोष्टी दिसू लागतात. इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही काम करताय गेली वर्ष. आयुर्वेदाचं पण महत्त्व आहे, तर आयुर्वेद कसं काम करतं याच्यासाठी? साधारणपणे लिव्हर कॅन्सरसाठी आपण जी आयुर्वेदिक चिकित्सा करतो त्यामध्ये एक शमन चिकित्सा, म्हणजे ज्यात आपण काही वनस्पती वापरतो ज्यामध्ये रसायन चिकित्सा करण्याचे गुणधर्म असतात. त्याचबरोबर आपण एक पंचकर्म चिकित्सा पद्धती वापरतो, ज्यामध्ये 2 विशेष उपक्रम सांगितले आहेत. एक म्हणजे रक्तमोक्षण आणि दुसरं म्हणजे विरेचन. तर रक्तमोक्षण ही जी चिकित्सा पद्धती आहे यात आपण अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढतो, ज्याला आपण ब्लड लेटिंग म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण सिरेतून रक्त बाहेर काढतो. आणि त्याचबरोबर अजून एक प्रकार म्हणजे जलौकावचरण, ज्याच्यामध्ये जळू म्हणून तुम्ही एक प्राणी ऐकला असेल, तर त्याचं वैशिष्ट्य हे असतं की ते केवळ अशुद्ध रक्तच घेतं शरीरातून. त्यामुळे ज्या भागावर तुम्हाला जास्त आजार आढळतो त्या भागावर आपण जळूंचा वापर करत असतो. याचबरोबर विरेचन म्हणून एक चिकित्सा पद्धती आहे, ज्यामध्ये आपण औषधी काढे देऊन जुलाब करवतो, जेणेकरून शरीरातले सर्व दोष हे मुख्यतः जे आम्ही पित्तदोष आणि रक्तदोष पकडतो त्यातले सगळी जी दुष्टी आहे ती शरीराबाहेर निघून जाते. ओके. जसं डॉक्टरचं आपण कॅन्सर डिटेक्ट झाला आहे आपण आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट पण चालू आहे, पण बऱ्याच वेळा काय होतं की ट्रीटमेंट सगळी संपते, त्याच्यानंतर खरं चालू होतं जे आहे फॉलोअप्स. तर ते फॉलोअप्स किती महत्त्वाचे आणि कधी कधी करायला हवेत आणि त्या वेळेत नाही केलं तर काय होऊ शकतं? साधारणपणे फॉलोअप ही खरी, म्हणजे लॉंग टर्म फॉलोअप ही खरी आयुर्वेदाची ब्युटी आहे. कारण बऱ्याचदा काय असतं की पेशंट एकदा दाखवून जातो डॉक्टरला आणि त्यानंतर डायरेक्ट रिकरन्स झाल्यावरच भेटतो. तर आयुर्वेदामध्ये अशी पद्धत नाहीये. आम्ही साधारण दर महिन्याला फॉलोअप घेतो आणि तो इतका कन्सिस्टंट असतो की आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष सुद्धा, म्हणजे अगदी 10-15 वर्ष सुद्धा फॉलोअपला येणारे पेशंट आमच्याकडे आहे की जे केवळ भेटायला येतात. त्यांचा कॅन्सर आता पूर्णपणे कंट्रोल झाला असतो. पण हे लॉंग टर्म फॉलोअप ठेवण्याचा कारण हे आहे की बऱ्याचदा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ज्या पेशंटच्या बाबतीत होतात त्या लेट लक्षात न येता अर्लीच लक्षात येतात. पेशंटच्या बाबतीत जेव्हा घरी या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा बऱ्याचदा त्याने ॲडॉप्ट करून घेतल्या असतात, त्यामुळे त्याला वेगळं काही होतंय आपल्या बाबतीत हे कळत नाही. पण डॉक्टरला वारंवार भेटल्यामुळे साधारण आम्हाला डॉक्टरांच्या दृष्टीने त्या गोष्टी लक्षात येतात की आता एक तपासणी करणं गरजेचं आहे, किंवा आता ह्यांना पंचकर्म करणं गरजेचं आहे, किंवा आता या क्षणी यांनी ऑन्कोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. म्हणजे त्यावेळी आम्ही त्यांना गाईड करू शकतो. याचबरोबर साधारणपणे जे अष्टविध परीक्षा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे त्याप्रमाणे आम्ही नाडी, मलमूत्र, जिव्हा, क्षुधा, तृष्णा हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये ऑब्झर्व करत असतो. आणि त्यामध्ये आम्हाला अजूनही इव्हॅल्युएशन होतं पेशंटच्या तब्येतीचं, की त्याची स्ट्रेंथ कुठे कमी पडते का, आजाराचं बळ वाढतंय का. तर हे सगळ्या गोष्टी त्या फॉलोअपमध्ये लक्षात येतात. ओके. पण डॉक्टर, जर सपोज आता ही प्रोसेस खूप लेंदी आहे आणि बरेचसे पेशंट तुमचे कदाचित खूप लांबून येत असतील, तर त्यांच्यासाठी इथे राहण्याची सोय किंवा ती लोक तुम्ही कशी मॅनेज करतात, ते पेशंट्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स? साधारणपणे आपल्याकडे महाराष्ट्रातले जे रुग्ण येतात त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेरचे येतात, भारताबाहेरचे सुद्धा येतात. या सगळ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय आम्ही इथे करत असतो, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रवासाचा ताण न पडता डॉक्टरांना पूर्ण फोकस हे त्यांच्या तब्येतीकडे ठेवता येतं. जे अगदी बेडरिडन पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये प्रवास अजिबातच शक्य नसतो, किंवा जे एवढे लांब राहत असतात की ज्यांना होम व्हिजिट करणं आम्हाला शक्य नसतं, अशांच्या बाबतीत आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करत असतो, की ज्यामध्ये किमान आयुर्वेदामध्ये सांगितलेली दर्शन आणि प्रश्न या 2 परीक्षा ज्या आहेत त्या आम्हाला करता येतात. म्हणजे आम्हाला रुग्ण दिसतो किंवा आम्ही त्यांना चालायला सांगतो, त्यांची जीभ दाखवायला सांगतो किंवा त्यांना बोलायला सांगतो. एक रुग्णाचा अंदाज आम्हाला तेव्हा येतो थोडा, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्या भुकेविषयी, त्यांच्या मलप्रवृत्तीविषयी किंवा त्यांना होणाऱ्या वेदनेविषयी, सिम्पटम्सविषयी, ह्या सगळ्याविषयी आम्हाला माहिती घेऊन
त्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधे ठरवता येतात. डॉक्टर, तुम्ही बरेचसे व्याख्यानं पण देतात बाहेर जाऊन जागरूकतेसाठी, तर ही आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे जागरूकतेसाठी व्याख्यानं दिलीत आणि त्याचा तुम्हाला म्हणजे असं एखादा फायदा झाला आहे का, की नाही खरोखर ज्या पेशंटपर्यंत आपण पोहोचायला हवं होतं आपण तिथे जाऊन आपल्या व्याख्यानांनी फायदा झाला? आम्ही इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर या इन्स्टिट्यूटतर्फे अनेक ठिकाणी जनजागृतीसाठी कॅन्सर अवेअरनेस कॅम्प्स घेतो, ज्यामध्ये स्त्रियांसाठी मुख्यतः स्तनाची तपासणी, गर्भाशयाच्या तोंडाची तपासणी ही होत असते, ज्यात आम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो आणि त्यांना करायला शिकवतो. त्याचबरोबर पॅप्समियर ही जी टेस्ट आहे जी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी उपयोगी पडते ती आम्ही तिथे करत असतो. याचबरोबर तोंडाच्या कॅन्सरसाठी सुद्धा आम्ही कॅम्प्स घेत असतो, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही, की तोंडात कुठे काही चट्टा आढळतो आहे का, किंवा असा काही अल्सर आहे जो अजून बराच झाला नाही आहे, किंवा ओरल हायजीन खराब झाली आहे का. ह्या सगळ्याची तपासणी तिथे बेसिक लेवलला होत असल्याने त्यांच्यात तो एक अवेअरनेस निर्माण होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यातून आम्हाला काही रुग्णसुद्धा मिळाले आहेत की ज्यांना कॅन्सर ऑलरेडी होऊन गेला आहे किंवा ज्यांना कॅन्सर होण्याची शक्यता अतिशय दाट आहे, परंतु त्यांना पुढे काय करावे हे कळत नाही आहे. अशावेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन करून पुढील तपासण्या, पुढील चिकित्सा याविषयी सगळी माहिती देतो. खरं तर आपण या नवरात्री स्पेशल एपिसोड्समध्ये महिलांसाठी आपण खास करून जो महिलांचा जो नवरात्रीचा जागर आहे आपण तो साजरा करतोय. तुम्ही एक महिला डॉक्टर आहात, तर तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी की त्यांनी कसं जागृत व्हायला? कारण प्रत्येक जणी कारणं अनेक असतील, तर ते कधी कधी स्वतःचं मन मारतात किंवा घाबरून किंवा अनेक काही कारणं आहेत, तर ह्याच कारणांमुळे कदाचित हे प्रश्न उद्भवतात भविष्यात. तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? भारताची आजची जी स्त्री आहे ती आता स्वावलंबी आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहते, स्वतःचा विचार स्वतः करू शकते, तिची स्वतःची मतं आहेत आणि स्वतःबद्दल डिसिजनसुद्धा ती घेऊ शकते. त्यामुळे मला हा विश्वास आहे की भारतीय स्त्रीने तिच्या बाबतीत, तिच्या स्वास्थ्याच्या बाबतीत काहीही जरी तिला अडचण आली तरी स्वतःहून पुढे होऊन, म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी बोलेल याचा विचार न करता स्वतःहून पुढे होऊन घरच्यांना म्हणा किंवा डॉक्टरांना किंवा मैत्रिणींना हे सर्व प्रश्न येऊन सांगावे आणि त्याची उत्तरं शोधण्याची प्रयत्न करावे. याचा फायदा असा होईल की लवकरात, म्हणजे कॅन्सरचंच बोलायचं झालं तर लवकरात लवकर लक्षात आल्यावर कमीत कमी चिकित्सेमध्ये ती बरी होईल आणि ती स्वतः, म्हणजे आमच्याकडे कितीतरी अशा स्त्री रुग्ण आहेत कॅन्सरच्या की ज्या उत्तम काउन्सेलिंग करतात. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सना आम्ही त्यांचे फोन नंबर देतो, त्या स्वतःहून भेटतात आणि त्यांना इतकं छान काउन्सेलिंग करतात आणि त्यांच्यात हा विश्वास निर्माण करतात की तुम्हाला कॅन्सर झालाय म्हणजे सगळं संपलं नाही, मी बाहेर आली तशी तूही बाहेर येऊ शकतेस. त्यामुळे ह्या विश्वासावर त्या या सगळ्यातून बाहेर पडतात. अजून एक, फिमेल डॉक्टर आहात तर तुम्ही कुठली लक्षणं आहेत की ते महिलांनी खास करून निग्लेक्ट केली नाही पाहिजेत, अशी कुठली लक्षणं तुम्ही त्यांना सांगू शकाल की ही लक्षणं आढळल्यानंतर तुमची चाचणी ही झालीच पाहिजे? साधारणपणे जर स्तनामध्ये कुठलीही गाठ आढळली किंवा काखेत कुठलीही गाठ आढळली, त्याचबरोबर ओव्हेरियन कॅन्सरमध्ये जे आपण बघतो की मासिक पाळी जी आहे ती सतत अनियमित असणे किंवा वरचेवर दर 15-15 दिवसाला पाळी येणे, जास्त प्रमाणात पाळी जाणे, याचबरोबर पोटात सतत दुखत राहणे, ओटीपोटात विशेषतः, आणि याबरोबरच श्वेतस्राव जे आम्ही म्हणतो, म्हणजे ज्यात पांढरे पाणी जाणे, ही गोष्ट सुद्धा असते. अशा जर वारंवार ही लक्षणं दिसत असली तर त्यांनी नक्की डॉक्टरांना संपर्क करावा. या व्यतिरिक्त सुद्धा काही अशी लक्षणे आहेत कॅन्सरची की ज्याच्यामध्ये भूक अचानक कमी व्हायला लागते आणि वजन अचानक कमी होते. म्हणजे तुम्ही वजन कमी करत नसता पण तरी वजन वरचेवर कमी होत जाते, वरचेवर ताप येत जातो, कुठले तरी चट्टे शरीरावर दिसायला लागतात. हे सगळे दिसता तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटायला हवं. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर रुग्णांसाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी मानसिक ताण न येण्यासाठी काय करायला हवं? तो हॅप्पी राहण्यासाठी काय, म्हणजे तुम्ही आता एवढे वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात, काय वाटतं तुम्हाला की काय करायला हवं त्यांच्या परिजनांनी किंवा इव्हन पेशंटनी सुद्धा? आमच्याकडे येणाऱ्या स्त्री रुग्णांना जसे आमचे सिनियर सर डॉक्टर सदानंद सरदेशमुख सर हे नेहमी सांगतात की तुम्ही 3 P फॉलो करा, पीस, पेशन्स आणि पॉझिटिव्हिटी. तर याचा खूप मोठा रोल त्यांच्या आयुष्यात होत असतो. यामध्ये बऱ्याचदा स्ट्रेस फॅक्टर जो आहे तो आजूबाजूच्या कारणांनी घडत असेल पण त्याचा निचरा होणं गरजेचं असतं.
त्यामुळे बऱ्याचदा आम्ही रुग्णांना सुचवतो की त्यांनी जो काय स्ट्रेस आहे तो सगळा लिहून काढावा, नंतर हवं तर तो फाडून टाकावा, पण तो कुठेतरी बाहेर निघणं गरजेचं आहे. किंवा आरशासमोर त्या बोलू शकतात की मला ही अडचण येते, किंवा जवळच्या मैत्रिणीजवळ, आईजवळ, बहिणीजवळ, कुणाजवळ तरी ते मन मोकळं करू शकतात. म्हणजे हा स्ट्रेस जो आहे ना तो बाहेर पडणं गरजेचं आहे. बऱ्याचदा शारीरिक जेव्हा त्रास होतात तेव्हा ते जुलाबा वाटे बाहेर पडतात किंवा उलटी वाटे बाहेर पडतात, पण मनाचे जे त्रास असतात ते मात्र कुठेही बाहेर पडत नाही. त्यामुळे आज साठून शक्यतो आजार होतात. म्हणून ह्याचा निचरा करणं आम्ही गरजेचं समजतो. जर आपण वेळेत जागरूक झालो तर कॅन्सरवर पण मात करता येते आणि त्याला आपण हरवू शकतो. जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर असे कुठले पेशंट्स असतील आणि त्यांना खरंच जर मदतीची गरज असेल तर तुम्ही या इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च सेंटरला भेट देऊ शकता. किंवा जर तुमच्या सिटीमध्ये यांच्या ब्रँचेस पण आहेत तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च सेंटरची वेबसाईट आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर आपण दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रश्न किंवा कुठे व्हिजिट करायचे, तुम्हाला कुठलं सेंटर जवळ आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना व्हिजिट करू शकता आणि कदाचित त्या कॅन्सर पेशंटला तुम्ही हेल्प करू शकता. तर डॉक्टर, तुम्ही तुमचा खरंच बहुमूल्य वेळ या आमच्या या सेशनसाठी दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच पेशंट्स तुम्ही खूप सारे पेशंट्स म्हणजे 100% तुम्ही त्यांना रिकवर करून त्यांना घरी पाठवत जावं हीच आमची इच्छा. धन्यवाद.